नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ब्लू डार्ट अनाउन्सेस 9 to 12% जनरल प्राइस इन्क्रीज फ्रॉम जानेवारी 2026. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेड या कंपनीने घोषणा केली आहे की या कंपनीच्या शिपमेंट प्राइजेस 9 ते 12%ने यांचे प्राइजेस वाढणार आहे. आणि मित्रांनो, हे डिपेंड करणार प्रोडक्ट टाईप आणि कस्टमर शिपिंग प्रोफाईलवर. आणि मित्रांनो, जनरल प्राइस इन्क्रीज होणार आहे 1 जानेवारी 2026 पासून, अशी ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेडने घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया सीगेल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सीगेल इंडिया बुलढाणा भटिंडा हायवे प्रोजेक्ट वर्थ ₹981 कोटी गेट्स अपॉइंटेड डेट फ्रॉम NHAI. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सीगेल इंडिया लिमिटेड या कंपनीला आपल्या सबसिडरीच्या थ्रू NHAI म्हणजे नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया कडून 981 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी सीगेल इंडिया लिमिटेड फोकसमध्ये होती. आता बोलूया HCC बद्दल म्हणजे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, HCC साइन स्ट्रेटेजिक MOU विथ कोनकॅन रेल्वेज टू स्ट्रेंथेन रेल अँड ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, HCC म्हणजे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडने कोनकॅन रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? टू जॉईंटली परस्यू अँड एक्झिक्यूट लार्ज स्केल रेल्वे अँड मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स अक्रॉस इंडिया अँड इंटरनॅशनल मार्केट्स. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड फोकसमध्ये होती. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनी JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW इन्फ्रा सबसिडरी इन्नोर कोल टर्मिनल रिसीव ₹97 कोटी GST शो कॉस नोटीस. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी इन्नोर कोल टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेडला शो कॉस नोटीस मिळाला आहे GST ऑथॉरिटीज कडून. आणि मित्रांनो, याची व्हॅल्यू आहे 96.58 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो ICICI बँक लिमिटेड. तर मित्रांनो, ICICI बँक रिसीव ₹216 कोटी GST डिमांड फ्रॉम महाराष्ट्र टॅक्स ऑथॉरिटीज. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडला शोकॉस नोटीस मिळाला आहे CGST मुंबई ईस्टकडून 216.27 कोटी रुपयांच्या GST डिमांडसाठी. आणि मित्रांनो, हे अपडेट BSE NSE NYSE 6 स्विस एक्सचेंज सिंगापूर आणि जापान एक्सचेंज एवढ्या एक्सचेंजेसवर डिस्क्लोज झाले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या ICICI बँक लिमिटेड फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया भेलबद्दल म्हणजे भारत हेवी
इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भेल बॅग्स EPC ऑर्डर्स वर्थ ₹13,000 to 15,000 कोटी फ्रॉम MP पॉवर जनरेटिंग कंपनी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीला मध्य प्रदेशमध्ये 2 सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्टसाठी MP पॉवर जनरेटिंग कंपनी लिमिटेडकडून EPC म्हणजे इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीला हा जो ऑर्डर मिळाला आहे याची व्हॅल्यू आहे 13,000 कोटी ते 15,000 कोटी रुपयांच्या रेंजमध्ये. आणि मित्रांनो, हे ऑर्डर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजे भेलला 57 महिन्याच्या आधी कंप्लीट करायचे आहे. आणि मित्रांनो, ही अपडेट ड्युरिंग द मार्केटच आली होती, म्हणून मित्रांनो भेल आज या अपडेटमुळे फोकसमध्ये होती. चला आता बोलूया SJVN लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SJVN लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी SJVN ग्रीन एनर्जी लिमिटेडने आपल्या 1000 मेगावॅटच्या बिकानेर सोलार पॉवर प्रोजेक्टमधला पार्ट असलेला 128.88 मेगावॅटची कमर्शियल ऑपरेशन अचीव केली आहे. आणि मित्रांनो, यानंतर या 1000 मेगावॅटच्या बिकानेर सोलार पॉवर प्रोजेक्टमधला टोटल 629.90 मेगावॅटचा टोटल क्युम्युलेटिव्ह कमिशन कॅपॅसिटी अचीव झाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या SJVN लिमिटेड ही सरकारी कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी ऑपरेशनलाइज 408.1 मेगावॅट सोलार वाइंड अँड हायब्रिड प्रोजेक्ट्स ॲट खौडा. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीने गुजरातच्या खौडा येथे 408.1 मेगावॅटचा सोलार वाइंड अँड हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट ऑपरेशनलाइज केला आहे. आणि मित्रांनो, यानंतर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल ऑपरेशनल रिन्युएबल कॅपॅसिटी वाढून झाली आहे 16,486.1 मेगावॅटची. आणि मित्रांनो, ही अपडेटसुद्धा ड्युरिंग द मार्केटच आली होती. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ही कंपनी म्हणजे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड याच अपडेटमुळे फोकसमध्ये होती. आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टाटा मोटर्स शेअर स्लिप ॲज मूडीज डाऊनग्रेड आउटलुक आफ्टर जॅग्वार लँड रोवर सायबर इन्सिडेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीवर सायबर अटॅक झाल्यामुळे टाटा मोटर्स लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी जॅग्वार लँड रोवरने आपलं प्रोडक्शन थांबविला होतो. आणि मित्रांनो, याचा जबरदस्त झटका टाटा मोटर्स लिमिटेडच्या फायनान्शियल इयर 2026च्या इबिडावर पडू शकतो, असे मूडीजचं म्हणणं आहे. आणि मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड ही कंपनी अधिकांश रेव्हेन्यू म्हणजे 70 ते 72% रेव्हेन्यू फक्त आपल्या जॅग्वार लँड रोवरच्या बिझनेसमधून रेव्हेन्यू जनरेट करते. आणि मित्रांनो, याचमुळे मूडीजने टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचे आउटलुक नेगेटिव्ह केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे टाटा मोटर्स लिमिटेड आज फोकसमध्ये होती. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा
बाय बाय.